हे बघा एवढे छान क्रिस्पी होतात। दिवाळीच्या स्पेशल फराळ रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आता तुम्ही म्हणाल दिवाळी संपत आली आणि अजूनही फराळच दाखवतेय, नाही, आजची जी रेसिपी आहे ती खास करून आपल्या बच्चा कंपनीसाठी आहे। चकली, शेव, शंकरपाळी, लाडू खाऊन खाऊन कंटाळा आला असतो त्यांना आणि डब्यात पण तुम्ही पुन्हा तेच भरून देता। मग संध्याकाळी स्नॅक्स म्हणून जर काय मागितलं तर तुम्ही काय वेगळं करणार? घे फराळाचा डब्बा उघडणार। त्यांच्यासाठी पण खास काहीतरी हवं की नाही, म्हणून खास आज अशी हेल्दी आपण नाचोस खाल्ले आहोत, पण नाचोस सारखीच दिसणारी पण टेस्टी आणि त्याच्यासाठी एक स्पेशल सगळ्यात सोपं असं डिप पण मी तुम्हाला दाखवणार आहे। संध्याकाळी आल्याबरोबर त्यांच्या समोर हे द्या, बघा कसं म्हणतील, अजून कर आई, अजून कर। करायची सुरुवात, चला करूया। मी मेथी घेतलेली आहे। मेथीची जास्तीत जास्त पानं घ्यायची, देठं फार घ्यायची नाहीत, अगदी कवळी असतील तर 2-4 ठीक आहे। ती धुवून स्वच्छ वाळवून बारीक चिरून घ्यायची। याच्यात अगदी नावाला 1 चमचा तेल, ही आपली एक बुडीभर घाला म्हणजे छान चव पण येते, करून घ्यायची आपण, म्हणजे यातला पाण्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। आता ही कोरडी होते तोपर्यंत पुढची स्टेप आपण घेऊया। 1 वाटी परफेक्ट कुठली तरी मेजरमेंटची घ्या। आता समजा ही घेतली तर 1 वाटी आता इथं मी मेथी कट केलेली घातली, अर्धा वाटी कणिक किंवा गव्हाचं पीठ, अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ। ह्याच्यामध्ये आपल्याला आता विष्णूजींचा हिंग 1 पाव चमचा, तिखट मुलं खातायत फार जास्त घालू नका, एक अर्धा ते पाऊण चमचा, हळद घाला, कलर छान येईल, आणि तीळ जवळपास 1 मोठा चमचा। तीळ फार हेल्दी असतात मुलांसाठी आणि थंडीत तरी मुद्दाम खावा। चवीपुरता मीठ। आता इथं बघा हे जे आपलं मेथी होती ती छान अशी आखून आली आहे, यातलं पाण्याचा कंटेंट जो आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे, ते पण आता आपण गॅस बंद करून टाकू। ही मेथी याच्यात घालू, 1-2 चमचे गरम तेल मोहन म्हणून सगळं मिक्स करून घेऊया आणि अगदी हलकं हलकं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे घट्ट। पुरीचं पीठ कसं मळतो ना, अगदी तसं। 1 अर्धा चमचा जिरं आणि आलं लसूणची पेस्ट तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। मी इथं थोडीशी 1 चमचाभर आलं लसूणची पेस्ट पण घालते, म्हणजे टेस्ट छान येते। आता पीठ घालून, पाणी घालून हे पीठ आपण छान घट्ट मळून घ्या, अगदी पुरीचं कसं पीठ मळतो ना तसं। हे बघा पुरीचं पीठ कसं असतं ना, अगदी तसं घट्ट हे मळून घ्यायचं आपल्याला, आणि त्याच्यात रवा आहे त्याच्यामुळे आणि 5 मिनिटं आपण ठेवलं की आणि थोडंसं घट्ट होईल हे पीठ। त्याला थोडंसं वरून तेल लावूया आणि ह्याला 5 मिनिटं रेस्ट करायला देऊ, कारण रवा, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ सगळं छान पाणी आणि मसाले शोषून घेईल। चला, पीठ मळून झालेलं आहे, 5 मिनिटं त्यांना विश्रांती पण घेतली आहे। आता आपण तेल सुद्धा तापवून घेतलेलं आहे, सुरू करूया मेथी क्रॅकर्स करायला। आता हे छान पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे, फार मोठे नाही
फार छोटे नाही, पुरी एवढेच करायचे. अशी करून घेऊया आणि आता लाटूया. लाटताना पीठ लावायची गरज नाही, थोडंसं तेल घ्यायचं. हे बघा, त्याच्यात थोडंसं घोळून असं मस्त लाटून घ्या. हे फुगता कामा नये, छान पातळ करायचे. आणि ह्याचे शेप तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊ शकता. पहिला याला आपण 4 भागांमध्ये डिवाइड करूया आणि मग असं मध्ये मध्ये त्याला थोडे थोडे, म्हणजे ते फुगता कामा नयेत म्हणून. ओके. आणि असे ट्रायंगल्स आपण तयार करून घेऊया. हा पण घे पाहिजे क्लोज. अशी पण आपण हवी तर डिझाईन देऊ शकतो. तर मीडियम आणि लो फ्लेमवर छान क्रिस्पी असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. जरा लांब लांब टाका, आजूबाजूला टाकू नका, नाही तर ते एकमेकांवर चिकटून बसतात आणि क्रिस्पी होत नाहीत. एकाच वेळेला लाटून बऱ्यापैकी ठेवले तरी चालतील, कारण आपल्याला हे कुरकुरीतच करायचं आहे. हे सुकतील वगैरे असं काय ह्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे. इथं बघा, आपण ते चिरे मारले होते ना, त्याच्यामुळं अजिबात आपले जे क्रॅकर्स आहेत ते फुगले नाही आहेत. किती छान पातळ नाचोस कसे असतात अगदी तसे झालेत, होय की नाही. आता हे छान क्रिस्पी झाले. तेल बघा, ह्या बुडबुड्या सगळ्या कमी व्हायला पाहिजे, म्हणजे ते आतपर्यंत कुरकुरीत झालेत असं होतं. आणि आता हे काढून घेऊया. कलर पण छान आलाय त्याचा. आणि जास्त वेळ ठेवलं ना तर कलर लाल होईल, पण ते करपतील. म्हणजे एक्सेस तेल जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल. यात आपण खायचा सोडा वगैरे काहीच घातलेलं नाहीये. आता या हेल्दी मेथी क्रॅकर्स बरोबर मस्तपैकी यम्मी असं डिप आपल्याला द्यायचं आहे. इथं मी मेयोनीज घेतलंय, वेज मेयोनीज घेतलंय. तुमच्याकडे जर तुम्हाला एग मेयोनीज चालत असेल तर ते घेतलं तरी चालेल. आणि ही आपली सिंपल पुदिना चटणी आहे. ती काय करायची, या मेयोनीजमध्ये 1-2 चमचे मिक्स करायचं आणि हे एकत्र करायचं, म्हणजे आपलं मिंट मेयो रेडी. छान कलर असा मस्त ग्रीन कलरचा मेयोनीज तयार होतो. आता या मेथी क्रॅकर्स बरोबर मस्तपैकी आपलं हे मेयोनीजचं डिप सर्व. हे बघा, एवढे छान क्रिस्पी होतात. कसं झालं बघा. यम्मी. मेथीचा कडवटपणा पण मस्त लागला. मस्तपैकी कुरकुरीत असे हे मेथी क्रॅकर्स रेडी आहेत. दिवाळी झाली तरी आपला फराळ सुरूच आहे. मुलांसाठी वर्षभर हा स्नॅक्स करून ठेवा. मुलांसाठीच काय हो, आपल्यासाठी सुद्धा कधी किटी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल तर संध्याकाळी वेगवेगळ्या डिप्स बरोबर खूप टेस्टी लागते, खूप यम्मी लागते, खूप क्रंची लागते. बघत राहा मास्टर रेसिपीज.